गुड मॉर्निंग सर्वांना। तुम्हालाही माझ्यासारखं सुपर हेल्दी व्हायचे तर चला हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। आज नाश्त्यात मी बनवणार आहे सुपर हेल्दी शेवग्याच्या शेंगाचं सूप, म्हणजेच आपलं मोरिंगा सूप। एक बाउल रोज पिलं ना तर फुल फॅमिली आपली हेल्दी राहणार। सकाळची सुरुवात झाली गरम पाण्याने आणि आज काहीतरी हेल्दी नाश्ता बनवायचा, कारण तोच नाश्ता खाऊन ना मी तर खूप बोर झालेले आहे। असंही सासऱ्यांचं ऑपरेशन झाले आहे, म्हटलं काहीतरी वेगळा नाश्ता बनवायचा पण तो हेल्दी असला पाहिजे, म्हणून नाही ते मी छान असं मोरिंगा सूप बनवायला घेतले। आता ह्या शेंगा मी कंटेनरमध्ये ठेवलेले असल्यामुळे ना 8 दिवस झाले फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, तरीही खूप छान आणि फ्रेश होत्या। तरी ते शेंगा काढून घेतल्या, 4-5 शेंगा मी ते छोट्या छोट्या कट करून घेतल्या, त्याचे सालसुद्धा काढून घेतले आणि कुकरमध्ये टाकून घेतल्या। त्यासोबतच एक टोमॅटो सुद्धा घालून घेतला, तोही कट करून घेतला आणि कुकरमध्ये टाकला। नंतर एक कांदा मी घेतलेला आहे, कांदा सुद्धा छोटा छोटा कट करून घेतला आणि तोही इथे कुकरमध्ये टाकून घेतला। शेवग्याच्या शेंगा, कांदा आणि इथे टोमॅटो एवढे 3च वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला आणखी त्याची टेस्ट वाढवायची असेल तर तुम्ही मुगाची डाळ सुद्धा यामध्ये ॲड करू शकतात। हे सगळं स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतलं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी हळद घालून घ्यायची। खूप छान आणि टेस्टी आपलं हे मोरिंगा सूप तयार होतं, अगदी घरच्या घरी। कुठेही बाहेर जाऊन जास्त पैसे खर्च करायची गरज नाही। अगदी सुपर हेल्दी आणि पौष्टिक असं लहान मुलांसाठी सुद्धा हे सूप आपण तयार करून देऊ शकतो। फक्त 8 ते 10 महिन्याच्या बाळाला हे तुम्ही चारू शकतात, म्हणजे 8 ते 10 नंतरच्या बाळाला तुम्ही हे चारू शकतात। लहान मुलांसाठी हाडं मजबूत होतात, इम्युनिटी पॉवर वाढते आणि त्यांची ग्रोथ ना खूप छान होते। महिलांसाठी सुद्धा खूप छान असे त्याचे रिझल्ट आहेत। कमजोरी कमी होते, स्किन ग्लो वाढतो आणि स्किनवर जर ग्लो वाढतो म्हटल्यानंतर ना तर प्रत्येक महिला पिणार, हो की नाही। आणि आयर्न भरपूर प्रमाणात त्याच्यातून मिळतं। पुरुषांसाठी सुद्धा एनर्जी वाढवतं, शरीर मजबूत राहते आणि वृद्धांसाठी ना जॉईंट पेन कमी होतात, डायजेशन सुधारते। एक सिंपल सूप पण फायदे भरपूर आहेत, हो बरं का ना। आपण बाहेरचं खाणं टाळून ना घरचं असं सिंपल खाल्लं तरच खरी तब्येत टिकते, पण आपल्याला हे सगळ्या गोष्टी ना फक्त ऐकायला बऱ्या वाटतात, हो की नाही। आपण प्रत्यक्षात या गोष्टी कधीच करत नाही आणि तुम्हाला सांगत नाही तर मी पण त्यातच आहे। घरामध्ये या गोष्टी करायचं ना खूप कंटाळा येतो, पण खरं तर या गोष्टी खूप पौष्टिक आहेत। आज खरं तर सासऱ्यांना हे सूप बनवून द्यायचं म्हणून इथं मी आवर्जून हे सूप बनवायला घेतलं। इतकं सुपर टेस्टी हे सूप झालेलं होतं ना, खरंच खूप सुंदर हे सूप होतं। एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तर छान असं इथे शिजून झाल्यानंतर कुकरच्या 4-5 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या होत्या। थंड झाल्यानंतर हे सगळं मी काढून घेतलं आणि इथे ना मिक्सरमध्ये डायरेक्टली शेंगासहित मी इथे फिरवून घेतलेलं आहे। जर तुम्हाला याचं शेंगा काढून फिरवायचं असेल तर तुम्ही शेंगांमधला जे गर असतो तो काढून घ्यायचा आणि मस्त असं सगळं एकत्रित मिक्सरला फिरवून घालायचं। अगदी सुपर टेस्टी आपलं हे सूप तयार झालेलं आहे। यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि मस्त टेस्टी आपलं हे सूप तयार होतं। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब।